पावसाळा आणि गरमागरम भजी म्हणलं की तोंडाला पाणीच सुटतं. पण आज मी साध्या कांद्याचे भजी नाही तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी स्वीटकॉर्नची भजी बनवणार आहे. या रेसिपीची एक खास ट्रिक आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते फ्रेंड्स, स्वागत आहे मलकास किचनमध्ये. स्वीटकॉर्नचे भजी म्हणले की स्वीटकॉर्नच टेस्टी असतात, म्हणून जास्त मसाले घालत नाही, जेमतेमच मसाले राहतील. प्रथम मी इथे स्वीटकॉर्न आणली आणि त्याचे दाणे काढून घेतली. दाणे सुरीनच काढून घेतली. हे एक टिप्सच आहे, अख्खे दाणे कधीच काढू नका, कट करूनच काढा. जरी एक दोन दाणे अख्खे असेल तर पुशरनं दाबून काढा. सगळे दाणे फुटले का असे चेक करा, किंवा चॉपरनंही बारीक करू शकता. मी इथे हळद पावडर घातले, लाल मिरची पण घातली. आता मीठ, जिरे धण्याचा पावडर घातली. 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठामुळं बाहेरून क्रिस्पीनेस येतं आणि जास्त कुरकुरीत लागतं. तांदळाचं पीठ 2 चमचे इतकं घेतलेली आहे आणि 3 चमचे इतका बेसन पीठ. बेसन सर्व साहित्याला एकत्र बांधून ठेवते. यात आलं लसणाचा पेस्ट पण घातलेली आहे. पाणी यात बिलकुल घातलेली नाही अजूनपर्यंत. शक्य असेल तर 1-2 चमचा पाणी पुरेसे होते, तेही अगदी छोटे चमच्याने. शक्यतो लिंबाचा रस स्किप करूच नका. फ्रेंड्स, यात माझा एक शूटिंगमध्ये आलेला नाही, ओवा आणि हिंग. तुम्ही घाला, ह्यात दिसलेलं नाही, सॉरी. हे मसाले भजीसाठी चव आणि सुगंध हे दोन्ही वाढवतात. फ्रेंड्स, पाहिलं का, मी अजिबात पाणी घातलेली नाही. मी इथे तेल गरम करायला ठेवली होती. आता तेल गरम झाल्यावर हाताने किंवा चमच्याने बारीक बारीक भजी सोडा. मी हाताने सोडत आहे. भजी तळण्यासाठी मध्यम आचेवर दोन्ही बाजू सोनेरी रंग येईपर्यंत तळा आणि घाईघाईनं मोठ्या आचेवर तळू नका. बाहेरून रंग येईल, पण आतून भजी नीट शिजणार नाही. फ्रेंड्स, मी सांगितलं होतं आधीच एक टिप्स देणार आहे, ते आहे खूप महत्त्वाचंच आहे. आपण भजी बनवते वेळेस पाणी घातलेले नाही आणि स्वीटकॉर्न कट करून घेतलेली आहे, अख्खे दाणे घेतलेली नाही. स्वीटकॉर्नमधून जो नैसर्गिक ओलावा निघतो तोच मिश्रण बांधण्यासाठी पुरेसा होतो. आणि आपण दाणे सगळे फोडून घेतलेले आहेत. जर फोडले नाही तर तेलात कॉर्न फुटेल आणि तेल अंगावर येईल. थोडंसं जपून सांभाळून केलं तर काही होणार नाही. भजीची व्यवस्थित टेस्ट घेऊ शकता. आणि पाऊस आला आणि स्वीटकॉर्नची भजी, आहाहा, काय वाटतं ते ऐकूनच. किती मजा येऊ शकते. लोणावळ्यासारखे भजे आपण घरीच बनवू शकता. भजे बनवते वेळेस ताजे स्वीटकॉर्न घ्या, त्यामुळे भजे जास्त गोड, रसाळ आणि चविष्ट लागतात. भजे तेलात सोडते वेळेस एकाच वेळेस खूप सारे भजी सोडू नये. तेलात एक लेअरच आले पाहिजे. एकावर एक सोडलं की ते चिटकून जातात. पाहिलं का फ्रेंड्स, किती छान झालेले आहेत. भज्यांची साईज कुठलेही घालू शकता, बारीक मोठे. फ्रेंड्स, कधीही तळते वेळेस एका टिश्यू पेपरवरती घालायचा. जे एक्स्ट्रा तेल आहे ते पेपरला लागून निघून जाईल. फ्रेंड्स, मी एक भजी तोडून दाखवले. स्वीटकॉर्न किती छान दिसत होते. एका स्वीटकॉर्नमध्ये इतके भजे बनले. गरमागरम हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा. पावसाळ्यात गरम चहासोबत याचा चव आणखीन छान लागते. थँक्यू.